तर नमस्कार मंडळी, आणि वाजलेले आहेत बरोबर 9 आणि आता आपण निघालेलो आहोत वाराणसीकडे. तर सकाळी सगळं आपलं आमचा प्लॅन होता 7चं निघायचं, पण नाश्ता करेपर्यंत सगळं 8:30 झाले आणि सामान पण आम्हाला बांधायचं होतं. तर आता एक फोटो मी टाकेन. पहिल्यांदा तुम्ही बघाल तर सगळे मेंबर्स आपण 6 सीटर प्रॉपर आहेत. पुढे 2, मध्ये 2 आणि पाठी 2. तर हा ॲडव्हान्टेज आहे फोर्स कुरखा 5 डोअरचा. आणि प्लस सामान पण सगळ्यांचं वरती राहिलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत आधी फैजाबाद नंतर पूर्वांचल एक्सप्रेसवे, आणि पूर्वांचल एक्सप्रेसवेवरून आपण आझमगड इंटरचेंज करून राईट घेणार आहे, आणि आझमगडवरनं मग सरळ वाराणसी आहे. तर काय लेफ्ट राईट नाही काही आहे. आणि आपलं वाराणसीचं हॉटेलचं बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे आपण. त्याचं नाव आहे सरोज हेरिटेज. तर वाराणसीमध्ये तुम्ही हॉटेल करताना मेजर 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर ते आतमधली सगळ्या गल्ल्या ज्या आहेत त्या सगळ्या छोटे छोटे आहेत. तर हॉटेल चूज करताना असं हॉटेल चूज करा त्याला की पार्किंग आहे. तर फॉर्च्युनेटली हा जो सरोज हेरिटेज जो आहे त्याला पार्किंग आहे चांगलं. आणि आता आपण तिकडे हेड ऑन करणार आहेत. ॲज पर गुगल आंटी 4 hours 30 minutes लागणार आहेत. तर आपल्याला माहिती आहे की अंदाजन 6 तास तरी मिनिमम लागतील. हा पूर्वांचल एक्सप्रेसवे पण आहे, तो मला वाटतं स्टेट ओन्ड एक्सप्रेसवे आहे. तर आपल्याला त्याचं टोल आपल्याला द्यायला लागेल. तर हा होता छोटासा अपडेट. तर गाडीमध्ये आता लेफ्ट साईडला माझ्या बसलेली आहे आई, मध्ये सुरभी, गजानन, पाटी, गार्गी आणि साक्षी असं आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी, आणि फायनली आपण आपल्या 3ऱ्या एक्सप्रेसवेला लागलेले आहोत. म्हणजे गजानन अजून एक एक्सप्रेसवेवरती जाणार आहेत, पण आपला हा 3रा एक्सप्रेसवे आहे आणि हा आहे पूर्वांचल एक्सप्रेसवे. माझ्या हिशोबाने UPमधला हा 2रा एक्सप्रेसवे आहे आणि डायरेक्टली जातो हा गोरखपूरला. तर आपल्याला इकडे 134 किलोमीटर चालायचं आहे आझमगडपर्यंत, आणि आझमगडवरून आपण घेणार राईट, आणि नंतर तो रस्ता एकदम सरळच्या सरळ आहे आणि तो जाणार वाराणसीला. तर आपल्याला अयोध्या टू हा जो फाटा आहे इकडे यायला अराऊंड 1 तास 1.25 तास लागला. आणि थोडंसं आपण हळूहळू चालू, म्हणजे 80-90 मॅक्सिमम. आणि आझमगडच्या नंतर फाटा जो आहे त्याच्यानंतर गजानन घेते. तर चांगला आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यांची प्रगती तर चांगली झालेलीच आहे. आणि समोर तुम्ही बघाल ना, हा आहे एअर स्ट्रिप
सिमेंटचा आहे आणि 3-4 किलोमीटर वगैरे असेल. तर इकडे जेव्हा इमर्जन्सी वेळेला इकडे आपले जे फायटर जेट्स आहेत ते इकडे लँड करू शकतील असं हे बनवलं आहे. तर तुम्ही जेव्हा हवेवरती बघाल तेव्हा इकडे हे लँडिंग स्ट्रीप दिसेल इकडे. तर ही तिसरी लँडिंग स्ट्रीप आहे आपण बघितली आहे. असा होता छोटासा अपडेट पूर्वांचल एक्सप्रेसवेवर. आता आपण आहोत पूर्वांचल एक्सप्रेसवेला. पूर्वांचल आजमगड